वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण मिसलनेस एक्सरसाइज 1 जे क्लास 8 मॅथमॅटिक्सचे मिसलनेस एक्सरसाइज 1 आहे त्याच्यामधले जे लास्ट क्वेश्चन आहे 3, 15, 16, 17 ते सर्व सॉल्व्ह करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 14 पर्यंतचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत आणि आपले इथपर्यंतचे प्रॅक्टिस सेट पण सर्व सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. तर जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही 8 स्टँडर्ड मॅथमॅटिक्सची प्लेलिस्ट चेक करू शकता. आता इथे 15 क्वेश्चन भाग आहे. राजाभाऊ सोल्ड हिज फ्लॅट टू वसंतराव फॉर ₹88 lakh through an agent. The agent charged 2% commission for both of them. Find how much commission the agent got. हे कमिशनचं सम आहे 9th चॅप्टरचा आपल्या. तर आता इथे मला सांगा, राजाभाऊ आणि वसंतराव यांच्यामधला हा बिझनेस आहे. तर एकाने फ्लॅट विकलेला, एकाने घेतलेला आहे. तर आपण इथे लिहूया नावं यांची, राजा आणि वसंतराव. ओके. तर फ्लॅट कितीला विकलेला आहे? 88 लाखला. फ्लॅट विकला 88 लाखलाच तो परचेस झाला, सेल झाला. पण याच्यामध्ये जो एजंट होता, एजंटला कमिशन किती भेटलेलं आहे? 2%. ओके. तर 2% वसंतरावने दिलं आणि 2% राजाभाऊने कमिशन दिलेलं आहे. दोघांनी 2% कमिशन दिलेलं आहे. इथे लक्षात आलं आपल्या. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कमिशन एजंटला किती कमिशन भेटलंय ना ते फाइंड आउट करायचं आहे. तर चलो स्टार्ट. मग इथे लिहायचं प्राइस ऑफ फ्लॅट इज इक्वल टू ₹88. ओके. आणि एजंट कमिशन इज इक्वल टू 2%. त्याच्यानंतर आता हे एजंट कमिशन हे पर्सेंटेज मिळाले आहे, पण ऍक्च्युअल कमिशन अमाऊंट नाही कळलं. तर कमिशन अमाऊंट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला इथे आपण यूज करू. कमिशन इज इक्वल टू प्राइस ऑफ फ्लॅट into rate of commission. ओके. प्राइस ऑफ फ्लॅट किती आहे? 88 लाख. किती? 050 इंटू रेट ऑफ कमिशन किती आहे? 2%. ओके. मग आता हे सॉल्व करा. 100चे 0 कट झाले, 0 कट झाले, म्हणजे 88,000 इंटू 2. आन्सर किती येतो? ₹176. 1,76,000. 30 रिमेनिंग होते ना. हे आहे आन्सर. 1,76,000 ही 2% कमिशन झाली. म्हणजे राजाभाऊने किती दिले? 1,76,000. वसंतरावने पण 1,76,000 दिले. ओके. तर दोघांचे मिळून कमिशन मिळणार ना, म्हणून हे कमिशन डबल होणार. मग इथे लिहायचं दिस कमिशन got from Rajabhau and Vasantrao. Both. Okay. Therefore, total commission is equal to ₹1,76,000 plus ₹1,76,000. ओके. दोघांचे ॲडिशन किती होणार? 3,52,000. ओके. आपला आन्सर इनवर्स लिहायचं. देअरफॉर द एजंट गॉट टोटल ₹3,52,000 as commission. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 16 क्वेश्चन. आता 16 क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आपल्याला, तर ड्रॉ अ पॅरलेलोग्राम ABCD सच दॅट
line DC is 5.5 centimeter, line D is angle D is 45 degree and line AD is 4 centimeter. आता पॅरलेलोग्रामची रूल तुम्हाला माहिती आहेत ना, पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स या एकमेकांना पॅरलेल असतात, अपोजिट साइड्स पॅरलेल असतात आणि अपोजिट साइडचे मेजरमेंट पण सेम असतात. याचा अर्थ जे डीसीचं मेजरमेंट 5.5 सेंटीमीटर आहे ना, याची अपोजिट जी लाईन असणार आहे ना तिचं मेजरमेंट पण 5.5 सेंटीमीटर असणार आहे. आणि सेम वे एडीचं जे मेजरमेंट 4 सेंटीमीटर आहे त्याच्या अपोजिट लाईनचं मेजरमेंट पण 4 सेंटीमीटर असणार आहे. तर आता बघा मी इथे पॅरलेलोग्रामचं रफ डायग्राम हा ABCD ड्रॉ केला. तर अँगल D 45 डिग्री, AD 4 सेंटीमीटर, मग हा CD हा पण 5.5 सेंटीमीटर आहे. तर मग जो BC आहे ना तो पण 4 सेंटीमीटर असणार आहे आणि AB आहे ना तो पण 5.5 सेंटीमीटर असणार आहे. तर आता हा ABCD असा मी घेतलेला आहे ना, तर हा D अँगल अपोजिट साईडला वरती गेलेला आहे. तर ड्रॉ करताना अँगल आपल्याला रिव्हर्स ठेवावं लागेल. जे आपलं प्रोट्रॅक्टर असतं ना, तो प्रोट्रॅक्टर मला असा ठेवावा लागेल इथे उलटा. पण मग अदरवाईज मी काय करू शकतो, तर हा D अँगल खाली घेऊ शकतो. ओके, म्हणजे ABCD असा पण ड्रॉ करू शकतो. तर आपण D अँगलला खाली घेऊया आता. ओके, मग आधी मी काय करतो, लाईन आपला AD लाईन ड्रॉ करतो. आता इथे मी लाईन AD ड्रॉ केली, ही आहे 5.5 सेंटीमीटरची लाईन. मी काय केलं, A इथे घेतला, D इथे गेला, ABCD असं मी ड्रॉ करणार आहे, कारण मला प्रोट्रॅक्टर उलटा ठेवायचा नव्हता. तुम्ही कसंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता मला अँगल D किती काढायचे, तर 45 डिग्रीचा. ओके, मग इथे 45 डिग्रीवरती एक मी मार्क करतो आणि हा मार्क आणि हा D पॉइंट कनेक्ट करतो. ओके, हा झाला 45 डिग्री, हे झालं 5.5 सेंटीमीटर. आता मला काय करायचं आहे, कंपासमध्ये 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स इथे मेजर करावं लागेल. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे आणि D वरती मी कंपासचं शार्प एज ठेवतो आणि इथे एक आर्क ड्रॉ करतो. ओके, आणि सेम वे मला जो पॉइंट C मिळणार आहे ना, B पॉइंट, तो पण इथे A पासून 4 सेंटीमीटर आहे ना, मग मी इथे पण एक असा आर्क ड्रॉ करतो. ओके, आणि आता काय करायचं माहिती का, आता कंपासचं मेजरमेंट चेंज करायचं, ते करायचं 5.5 सेंटीमीटर. आणि मग काय करायचं, हा जो पॉइंट भेटला आपल्याला C पॉइंट आहे हा, तो C पॉइंट पासून इथे अशा पद्धतीने आर्क ड्रॉ करायचा. म्हणजे हा मला कोणता पॉइंट भेटला, हा पॉइंट भेटला मला B. ओके, आणि मग हा B पॉइंट हा A ला कनेक्ट करायचा आणि हा B पॉइंट हा इथे C ला पण कनेक्ट करायचा. ओके, आपल्या लक्षात आलं, हे जे डिस्टन्स आहे की झालं 4 सेंटीमीटर, हे पण 4 सेंटीमीटर झालेलं आहे आणि हे 5.5 सेंटीमीटर, हे पण 5.5 सेंटीमीटर झालेलं आहे. हा 45 डिग्रीचा अँगल आहे, हा पण 45 डिग्रीचा अँगल झालेला आहे. ओके, चल आता मी काय केलं, ABCD असा ड्रॉ केला. तुम्ही ABCD असा कसाही ड्रॉ करू शकता. ओके, फक्त मला जो अँगल दिला होता मेजरमेंट 45 डिग्रीचा, तो खाली घ्यायचा होता प्रोट्रॅक्टरवर, म्हणून त्याला उलटा ड्रॉ केला. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कसंही ड्रॉ करा. चलो 17th क्वेश्चन बघूया आपण आता. इन द फिगर लाईन L इज पॅरल टू लाईन M. बघा, L ही M ला पॅरल आहे अँड लाईन P इज पॅरल टू लाईन Q. ओके, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ABC अँड D. ABC आणि D हे अँगल जे त्यांचे मेजरमेंट फाइंड आउट करायचे. आपल्याला एक माहिती की या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरल आहेत, PQ पॅरल आहे आणि LM पॅरल आहे. ओके, आता ह्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मी इथे लिहायचं, फ्रॉम फिगर लाईन L is parallel to line M and line P is parallel to Q. ओके, इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे. मग इथे लिहायचं, देअरफॉर मेजरमेंट ऑफ कोन A इज इक्वल टू किती आहे, मेजरमेंट ऑफ
इथे एज 78 डिग्री आणि हा पण 78 डिग्री. कारण काय, हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत ना. मग इथे आपण डायरेक्टली लिहून टाकायचं 78 डिग्री आणि इथं रिझन द्यायचं करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. ओके. त्याच्यानंतर देअरफॉर मापकोन ए इज इक्वल टू, आता एचं जे मेजरमेंट आहे तेच डीचं असणार आहे, कारण हे पण दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत ना. मापकोन ए इज इक्वल टू मापकोन डी इज इक्वल टू 78 डिग्री. याचं पण रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल. ओके. बघा, जेवढं 78चं आहे तेवढंच एचं, कारण हे करस्पॉन्डिंग आहेत. मग हे ए आणि डी करस्पॉन्डिंग आहेत. ओके. आता ए आणि बी आणि डीचं सेम असणार आहे, कारण अपोजिट अँगल. ओके. मग इथे लिहायचं देअरफॉर मापकोन डी इज इक्वल टू मापकोन बी इज इक्वल टू 78 डिग्री. रिझन काय, अपोजिट अँगल. ओके. आता इथे बघा, सीचं आणि डीचं जे मेजरमेंट आहे ते सेम आहे का, नाही, सेम नसणार आहे. पण ह्यांची जी टोटल असते ती 180 असणार आहे, कारण हे कोण आहेत, तर इंटिरियर अँगल आहेत. मग इथे लिहायचं नाव मापकोन सी प्लस मापकोन डी इज इक्वल टू 180 डिग्री. इंटिरियर अँगल्स. ओके. मग मापकोन सी आपल्याला माहीत नाही आहे, प्लस मापकोन डी किती आहे, मेजरमेंट ऑफ कोन डी किती आहे, तर 78 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ कोन सी इज इक्वल टू, हे 78 डिग्री मायनस होणार नाही, ते 180 मायनस 78 इज इक्वल टू किती होतं, 102 डिग्री. ओके. झालं, सगळे मेजरमेंट भेटले आपल्याला. मग आता आपण आन्सर लिहू आपलं. देअरफॉर एम कोन ए इज इक्वल टू एम कोन बी इज इक्वल टू एम कोन डी इज इक्वल टू 78 डिग्री अँड एम कोन सी इज इक्वल टू 102 डिग्री. ओके मित्रांनो, आपला जो मिसलेनियस एक्सरसाइज 1 आहे ती सर्व सॉल्व्ह झालेली आहे. आणि जर तुम्ही याचे बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही सपना झूम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सची प्लेलिस्ट चेक करू शकता. आता उद्यापासून मी आपला जो 10 चॅप्टर आहे त्याच्यापासूनचे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेणार आहे. तर तुम्ही सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.